नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक चव्हाण. ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि काय म्हणते मार्केट यामध्ये आज आपण सोयाबीन बाजारभाव संदर्भात चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सोयाबीनला वंडरबीन म्हटलं जातं कारण मानवी आहारातील उपयोगाच्या दृष्टीने सोयाबीन हे खरोखरच वंडर क्रॉप आहे. सोयाबीनपासून 18 ते 20% तेल मिळतं आणि 80% प्रोटीन रिच डी ऑइल केक मिळतो, ज्याचं शॉर्ट फॉर्म आहे DOC. आणि या DOCलाच सोया पेंड, सोया मिल असं पण म्हटलं जातं. या सोया मिलमध्ये 47% प्रोटीन मिळतं. म्हणजे हे वंडरबीन तेल पण देतं आणि प्रोटीनसुद्धा. बाजाराच्या भाषेत सोयाबीन हे मिल क्रॉप आहे, म्हणजे DOC क्रॉप आहे, कारण त्यापासून तेल थोडं कमी मिळतं आणि प्रोटीन जास्त मिळतात. तर प्रोटीनवरून एक संदर्भ आठवला म्हणून सांगतोय की जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार भारतात प्रोटीनचं मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषण आहे. दररोज 1 किलोला 1 ग्रॅम प्रथिनांचं सेवन हवं. म्हणजे तुमचं वजन 55 किलो असेल तर दररोज 50 ग्रॅम प्रोटीनचं सेवन हवं. पण इथे भारतातील प्रतिडोई सरासरी प्रोटीन सेवन हे अर्ध्या ग्रॅमच्या खाली आहे. म्हणजे प्रथिनांच्या बाबतीत कुपोषित असलेल्या देशासाठी सोयाबीन हे पीक किती महत्त्वाचं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, हे पीक भारतासाठी उपयुक्त असण्याचं आणखीन एक कारण असं आहे की ते खाद्यतेलासंदर्भातलं म्हणजे गोड तेलासंदर्भातलं. आणि त्याचं असं आहे की तेलबिया प्रोसेसिंग करणाऱ्या संघटनांकडील माहितीनुसार आपल्या देशाला वर्षाकाठी 2.5 कोटी टन खाद्यतेल गोडतेल आपल्याला लागतं. आणि त्यातलं 1.5 कोटी टन खाद्यतेलाची आयात करतो आपण, तेवढं इम्पोर्ट करतो. म्हणजे एकूण गरजेच्या 60 ते 65% खाद्यतेल व्हेज ऑइल्स आपण इम्पोर्ट करतो. जागतिक भाववाढीमुळे चालू वर्षात आयातीत खाद्यतेलाचं जे मूल्य असेल तर ते 1.25 लाख कोटीपर्यंत पोचेल अशी एक शक्यता आहे. आणि या एकूण खाद्यतेलाच्या आयातीत आपण सोया तेलाचं प्रमाण पाहिलं तर असं दिसेल की सोया तेलाची आपली वर्षाकाठची गरज आहे 50 लाख टन आज घडीला. आणि त्यातलं 35 लाख टन सोया तेल आपण इम्पोर्ट करतो आहे. तर केवळ 15-16 लाख टन देशांतर्गत आपलं उत्पादन आहे. क्रूड सोया तेल आयात केलं जातं व आपल्याकडील रिफायनरीमध्ये प्रोसेस करून पक्का माल पुढं बाजारात विकला जातो. या आकडेवारीवरून आपल्याला एक लक्षात येईल की आपली आयातीवरची निर्भरता फार जास्त वाढलेली दिसेल. म्हणजे उद्या अर्जेंटिनासारख्या देशाने आपल्याला निर्यात जर बंद केली तर स्वयंपाकघरामध्ये तेल कुठून आणणार असा प्रश्न देशासमोर उभा राहू शकतो. इथपर्यंत ही केस बिघडलेली आहे. तर मित्रांनो, आपला मुख्य विषय आहे सोयाबीन बाजारभावासंदर्भातला. 9,000ची पातळी बाजाराने नुकतीच गाठली व तुरळक ठिकाणी 10,000ची नोंद झाली आहे. तुरळक ठिकाणी. आणि अर्थातच हा बाजारभाव खूप कमी शेतकऱ्यांना मिळाला आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांकडे माल नसतो तेव्हाच बाजारभाव एवढ्या उंच पातळ्यांवर वाढण्याचा इतिहास आहे. आणि आताही त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील बहुतांशी माल हा एप्रिल अखेरपर्यंत विकून टाकला आहे. ठीक आहे. तर प्रश्न असा आहे की सध्याच्या बाजारभावातली जी काही वाढ आहे आत्ता आपण काय पाहणार आहोत की त्यामागची नेमकी कारणं काय आहेत, त्याबाबतच्या काही नोंदी, निरीक्षणं, फॅक्ट्स याचा आपण वेध घेणार आहोत. आणि त्यातनं आपल्याला थोडं हे डिकोड करायला मदत होईल. तर या संदर्भातली जी काही आकडेवारी मी सांगणार आहे ती अमेरिकेचं कृषी खातं म्हणजे USDA आणि इंटरनॅशनल ग्रेन काउन्सिल, त्याचबरोबर काही प्रोसेसर संघटनांकडून आपण ती घेतली आहे. त्यांच्याकडून ही आकडेवारी वेळोवेळी जारी केली जाते. तर त्या माहितीचा व्हिडिओ आपण आधार आपण या व्हिडिओमध्ये घेतला आहे. तर कुठलाही बाजारभाव मित्रांनो एकाएकी असा वाढत नसतो, तर त्यामागे एक दीर्घकालीन प्रक्रिया असते. आणि गेल्या 2 वर्षापासून जगात सोयाबीनच्या खपाचं आकडे पाहिले आपण तर ते वाढत आहेत, म्हणजे खप वाढतोय. पण मग दुसऱ्या बाजूला उत्पादनाचे आकडे मात्र तेवढे वाढत नाही आहे. उदाहरणार्थ, इंटरनॅशनल ग्रेन्स काउन्सिलने 19-20मध्ये जागतिक सोयाबीनच्या खपाचा आकडा जारी केला आणि तो होता 35.2 कोटी टन.
तर त्यावर्षी उत्पादन होतं 33.9 कोटी टन म्हणजे, आणि 2021मध्ये सुद्धा असंच आपल्याला दिसलं आहे की जागतिक उत्पादनाचं अनुमान आहे 36.3 कोटी टन सोयाबीनचं, तर खप आहे 36.6 कोटी टन. स्वाभाविकच जेव्हा खप वाढतो व उत्पादन कमी होतं त्यावेळेला शिल्लक साठे घटत जातात आणि भाव वाढतात. नेमकं जगात गेल्या 6 महिन्यात तेच घडलं आहे. व्हेज ऑइलच्या बाबतीत, खाद्यतेलाच्या बाबतीत, ऑइल सीडच्या बाबतीत आणि सोयाबीनच्या बाबतीतसुद्धा. आणि उत्पादन वाढीच्या वेगापेक्षा, म्हणजे हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की उत्पादन वाढीच्या वेगापेक्षा कन्झम्पशन वाढीचा म्हणजे खप वाढीचा वेग जर जास्त राहिला तर शिल्लक साठे कमी होतात आणि कुठल्याही कमोडिटीच्या बाजारभावात सुधारणा पाहायला मिळते. नेमकं तेच सूत्र सोयाबीनच्या संदर्भात आपण इथे पाहतोय. तर मित्रांनो, खपाच्या तुलनेत उत्पादन कमी राहत असल्याने सोयाबीनचा बाजार वाढला आणि या दरम्यान भाववाढीच्या प्रक्रियेला चालना देणाऱ्या काही घटना गेल्या 1.5 वर्षामध्ये घडलेल्या आहेत. तर त्यातल्या आपण 3-4 घटनांचा आपण बघूया की काय काय घटना होत्या की ज्यामुळे या बाजारभावाच्या वाढीमध्ये त्यांनी भर घातली. तर सर्वप्रथम मानवाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठी साथ कोविड-19 यामुळे झालं असे की साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज म्हणजे आग्नेय आशियाई देश, मलेशिया, इंडोनेशिया इथलं पाम तेलाचं उत्पादन घटलं आणि पर्यायाने सोया तेलाच्या भाववाढीला चालना मिळाली. दुसरं कारण असं होतं की लॅटिन अमेरिकेतले जे देश आहेत, ब्राझील, अर्जेंटिना इथलं आणि अमेरिकेतलं इथलं एकूणच पाऊसमान हे अनुकूल नव्हतं सोयाबीनसाठी. आणि याला जोडीनं जर आपण पाहिलं की जगातला सगळ्यात मोठा जो आयातदार आहे सोयाबीनचा, चीन, तर चीनकडील मागणीत मात्र याच काळात मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली. आणखीन एक कारण असं आहे की तिसरं, सोया व पाम तेलापासून जैवइंधनाच्या कार्यक्रमाला जगातील सगळ्या उत्पादक देशांकडनं, प्रमुख तेलबिया उत्पादक देशांकडनं चालना मिळालेली आहे. हे पण एक महत्त्वाचा मुद्दा यात होता. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा असा की क्रूड ऑइलचे भाव वाढतील तसं त्यातील बायोडिझेलचं ब्लेंडिंग मार्जिन वाढत जाणं आणि ह्या अशा सगळ्या गोष्टींमुळे सोयाबीनच्या भाववाढीला गती मिळाली. आणि या दरम्यान काय होत होतं की आपण जे सिबॉट ज्याला म्हणतो की शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड, ह्या अमेरिका स्थित जगातल्या सगळ्यात मोठ्या वायदे बाजारात सोयाबीनचे बाजारभाव आणि सोया तेलाचे पण बाजारभाव हे मागच्या 6 महिन्यामध्ये आपण बहुवार्षिक उच्चांकापर्यंत पोहोचलेले आपल्याला दिसले. आणि ज्या वेळेला म्हणजे शिकागोत सोयाबीनचे भाव ठरतात आणि त्याचं प्रतिबिंब सांगलीत बघायला मिळतं थोडक्यात, तर आपला देश अशा प्रकारच्या जागतिक भाववाढीपासून वंचित राहू शकत नाही. जर जगात भाव वाढत असतील तर आपल्याकडे त्याचे पडसाद उमटणार. कारण असे की जगातल्या अर्थव्यवस्था जशा जोडल्या गेलेल्या आहेत तशाच प्रकारे जगातले जे ॲग्री कमोडिटी एक्सचेंजेस आहेत ते सुद्धा इंटरलिंक आहेत. म्हणजे चीनच्या वायदे बाजारात भाव पडले तर अमेरिकेतल्या सिबॉटमध्ये सुद्धा त्याची प्रतिक्रिया उमटते आणि आपल्या NCDEX सुद्धा त्याची प्रतिक्रिया उमटू शकते. तर तेलबिया व खाद्यतेलाच्या जागतिक भाववाढीची प्रतिक्रिया भारतातही उमटते. कारण सगळ्यात त्याचं महत्त्वाचं कारण की भारत हा जगातला खाद्यतेलाचा सगळ्यात मोठा आयातदार आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण ढेप किंवा DOC, डी ऑइल केक हे एक्सपोर्ट करतो. त्यामुळे आपण खूप इंटरलिंक आहोत. तर खास करून आपल्याकडे मगाशी म्हटल्याप्रमाणे सोयाबीन हे मिल क्रॉप, DOC क्रॉप म्हणून ओळखलं जातं आणि भारत हा सोया DOCचा आशियातला एक प्रमुख एक्सपोर्टर आहे. त्यात झालं असं की ऑक्टोबर 20 म्हणजे ऑक्टोबर ते सप्टेंबर हे सोयाबीनचं मार्केटिंग इयर समजलं जातं आणि ऑक्टोबर 20 म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबरपासनं ते जून 2021 या 9 महिन्यांमध्ये 19 लाख टन सोया DOC भारतातनं एक्सपोर्ट झालं. आणि आपण जर तुलना केली याच्या आधीच्या वर्षाशी तर तेव्हा फक्त 6 लाख टनच DOC निर्यात झाली होती. आणि सध्याच्या भाववाढीचं जर नेमकं कारण शोधायचं असेल तर या आकडेवारीत दडलेलं आहे. कारण भारतात चालू मार्केटिंग वर्षामध्ये 104 लाख टन सोयाबीन आपल्याला उत्पादन मिळालेलं आणि त्यात जुने कॅरीओव्हर व थोडीफार आयात होते आपल्याकडे सीडची, ती मिळून 112 लाख टनापर्यंतचा आपल्याला पुरवठा दिसत होता. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन म्हणजे सोपाच्या रिपोर्टनुसार 1 जुलैला
18 लाख टन सीड भारतात शिल्लक असावं असं त्यांचं एक अनुमान आहे आणि नवं पीक येण्यापूर्वी म्हणजे येत्या सप्टेंबरपर्यंत देशाची जी काही एकूण गरज आहे त्या तुलनेत पुरवठा आपल्याला कमी दिसतोय, खूप शॉर्ट दिसतोय. यामुळेच बाजाराने आत्ता जी काही 10,000पर्यंत मजल मारली त्याचं कारण हेच आहे की सप्टेंबरपर्यंत अतिशय आपल्याकडे चणचण आहे. आणि त्याचं कारण असं आहे की सोया DOC ही रोजच्या खपाची वस्तू आहे. म्हणजे चिकन अंड्याला जशी नियमित मागणी असते आपल्याकडे, तर त्यासाठी कोंबड्यांनाही सोया DOC हा दररोज खाऊ घालावा लागतो. भारतात सुमारे 15 ते 16,000 टन सोया DOC दररोज कोंबड्यांना खाऊ घालावा लागतो आणि त्यासाठी किमान 18 ते 20,000 टन सोया सीड बाजारात त्याची आवक झाली पाहिजे आणि पुढं ते क्रशिंग झालं पाहिजे मिल्समधनं. आणि नेमकं आता तेच घडत नाही आहे आणि त्यामुळे बाजारामध्ये आपल्याला असं त्याची प्रतिक्रिया बघायला मिळते. आता ह्या अशा प्रकारच्या शॉर्ट सप्लायमध्ये म्हणजे आधीच दुष्काळ आणि त्यात फाल्गुन मास झाला असे की त्याच्यात अनियमित पाऊसमानाची फार मोठी भर घातली. आपण पाहिलं आहे की भारतातलं 90% सोयाबीनचं उत्पादन हे मध्य प्रदेश व महाराष्ट्र या 2 राज्यातूनच मिळतं आणि मध्य प्रदेशात अनियमित पाऊसमानामुळे सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ न होता घट आपल्याला झालेली दिसते. त्यात परत बियाण्याचे भाव इतके महाग आहेत, म्हणजे आकाशाला भिडले आहेत, तर शेतकऱ्यांनी एवढं महाग बियाण्याऐवजी सोयाबीनऐवजी अन्य पिकांचा मार्ग धरला. बऱ्याच ठिकाणी रिसोईंग पेरासाठी लोकांना परवडत नव्हतं एवढं सीड महाग. तर म्हणजे जिथे देशामध्ये यावर्षी 125 लाख हेक्टर एवढा पेरा होण्याची अपेक्षा होती आपल्याला, तिथे मागच्या आठवड्यातल्या आकडेवारीनुसार केवळ 112 लाख हेक्टरपर्यंतच पेरा मर्यादित झाला आहे. आणि पेरण्यांचा मुख्य हंगाम आता जवळपास टळून गेलेला आहे आणि सुधारित आकडेवारीत आता पाहूया आपण की पीक पेरा वाढला तर थोडाफार रिलीफ मिळेल. असं आहे की किमान 100 लाख टन सोयाबीन उत्पादनाची बाजाराला अपेक्षा असेल भारताच्या दृष्टीने, कारण भारताची गरज आता तेवढी आहे. पण आता पुढचे जे 2 महिने आहेत, ऑगस्ट सप्टेंबर, पुढचं पाऊसमान प्रतिकूल जर राहिलं, मागच्या वर्षी आपण पाहिलं की मालवा रिजनमध्ये काय घडलं, उत्तर कर्नाटकापासून मालवा रिजन, महाराष्ट्रात सुद्धा देशाला किमान 100 लाख टन सोयाबीन उत्पादनाची बाजाराला अपेक्षा आहे. देशात किमान 100 लाख टन सोयाबीन उत्पादन व्हावं एवढी बाजाराला अपेक्षा आहे, कारण भारताची गरज तेवढी आहे वर्षाची. आणि पुढे जर पाऊसमान प्रतिकूल राहिलं आणि नव्या हंगामातील सोयाबीन उत्पादनाचा जो काही अनुमानित आकडा आहे तो जर अपेक्षेपेक्षा खाली जाऊ लागला तर मात्र बाजार त्याच्यावर आणखीन वेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया देऊ शकते. सध्याचे जे काही शॉर्टेज आहे तर ते पाहता नव्या पिकाविषयी खात्री नसल्यानेच आपण पाहिले की नोव्हेंबर महिन्याचा सोयाबीन वायदा जो आहे तर तो 6,100 रुपये प्रति क्विंटलवर ट्रेड झाला. अर्थात नोव्हेंबर वायद्यात सौद्यांची संख्या म्हणजे ज्याला आपण ओपन इंटरेस्ट म्हणतो तो फक्त 3,500 टन आहे. त्यामुळे यातनं खरोखर प्राईस डिस्कवरी होते का, हा पण एक वेगळा असा संशोधनाचा मुद्दा आहे. भारतात सोयाबीनचे बाजारभाव हे ऐतिहासिक उच्चांकावर असताना जगात काय परिस्थिती आहे ते आपण थोडं पाहूयात. की जगातील सोयाबीन उत्पादनात सुमारे 30% वाटा असणाऱ्या अमेरिकेमध्ये सध्या सोयाबीन हे पीक आता वाढीच्या टप्प्यात आहे आणि सप्टेंबरपासून तेथील हार्वेस्टिंग हंगाम सुरू होईल. शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड म्हणजे सिबॉट एक्सचेंजमध्ये आत्ता आपण सोया तेलाचा डिसेंबर महिन्याचा जो वायदा आहे तो 63 सेंट्स प्रति पाऊंड आहे आणि मागील वर्षात याच आठवड्यामध्ये 31 सेंट्स प्रति पाऊंड होता. म्हणजे दुपटीने भाव वाढलेले आपल्याला दिसत आहेत. आणि भारतात देखील सोया तेलाचे भाव दुपटीने वाढण्यामागे आंतरराष्ट्रीय भाववाढीचा आधार या आकडेवारीतून आपल्याला उघडपणे समोर येतो आहे. दुसरीकडे शिकागो वायदे बाजारामध्ये सोयाबीनचा डिसेंबरचा वायदा हा आत्ता $500 प्रति टनाच्या आसपास ट्रेड होतो आहे. आणि आज अखेर आपण पाहिलं की सिबॉट डिसेंबर वायदा जर आपण बेंचमार्क मानला, तो जर आपण प्रमाण मानला, तर भारतात ऑक्टोबरमध्ये इंडस्ट्रीयल क्वालिटीच्या सोयाबीनला किमान 4,500चा आसपास एक भक्कम याच्यातनं आपल्याला सपोर्ट दिसतो आहे. आणि अर्थातच येत्या काळातलं जे काही जागतिक तापमान आहे व अमेरिकेतलं पाऊसमान यावर सुद्धा आता पुढे शिकागो बाजार व एकूणच जागतिक सोयाबीनच्या रेटमध्ये त्यानुसार पाऊसमानानुसार आपल्याला वाढघट दिसू शकेल आणि त्याचं प्रतिबिंब मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वाभाविकपणे आपल्या भारतातल्या बाजारात सुद्धा दिसेल. सोयाबीन भाववाढीच्या पार्श्वभूमीवर सध्या मार्केटमध्ये आणखीन एक चर्चा अशी सुरू आहे की सोया DOCच्या इम्पोर्टची. आणि सोया DOC हे पोल्ट्री मगाशी म्हटल्याप्रमाणे पोल्ट्री उद्योगासाठी अत्यंत अपरिहार्य असा कच्चा माल आहे. 2 किलोची कोंबडी तयार होते त्यासाठी 2 किलो मका व 1 किलो सोया असं 3 किलो फीड लागतं. आणि मका हा एनर्जी सोर्स तर
सोया हा प्रोटीन सोर्स म्हणून काम करतो आणि पोल्ट्री उद्योगाचा 80% खर्च हा कच्च्या मालावर होत असतो. खाद्याच्या खर्चात आता सोया DOCचा वाटा 50%पेक्षा जास्त पोहोचलेला आहे आणि मक्यापेक्षा जास्त पैसे सोया DOCवर आत्ता खर्च होत आहे. तर सध्या सोया DOCचे भाव हे 90,000 रुपये प्रति टनापर्यंत पोहोचले आहेत. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत जर आपण कंपेअर केलं तर दुप्पट भाव झालेले आहेत. आणि त्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की पोल्ट्री व कॅटल फीड फॅक्टऱ्यांचा त्यांना जर धंदा सुरू ठेवायचा असेल तर त्यासाठी जे काही वर्किंग कॅपिटल त्यांना आता लागतं आहे तर ते सोयाच्या माध्यमातून दुप्पट आता त्यांना पैसे लागायला लागले आहेत. आणि कोविडच्या संकटानंतर एवढा पैसा कुठून आणणार हा प्रश्न त्यांच्यासमोर नक्कीच आहे. आणि त्यामुळे मार्केटमध्ये सध्या सोया DOCच्या आयातीची फार मोठी चर्चा सुरू आहे. पोल्ट्री संघटनांचं एक शिष्टमंडळ आता संबंधित केंद्रीय मंत्र्यांना नुकतंच भेटलं आणि त्यांनी निवेदन पण दिलं आहे. पण इथे पण थोड्या अडचणी आहेत की त्याचं असं आहे की नॉन GMO सोया DOCची अवेलेबिलिटी जगामध्ये ही आणि दुसरं म्हणजे भारतात निर्यातीची जी काही खेप येईल त्यासाठी लागणारा कालावधी, त्यामुळे हा पर्याय काही व्यवहारी नाही आहे असं इंडस्ट्रीतल्या लोकांचं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की नॉन GMO सोयाबीन सीडची आपल्याकडे तशी आयात सुरूच आहे, पण याचं प्रमाण फार अत्यल्प आहे. सध्याचा त्यातनं तुटवडा आत्ता भरून निघू शकत नाही, कारण हे सीड प्रामुख्याने आपल्यासारखेच जे काही गरीब देश आहेत भारतासारखेच तर अशा आफ्रिकन देशांकडनं हे सीड येतं आहे. आणि जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार जे लिस्ट डेव्हलप कंट्रीज म्हणजे अल्पविकसित देश आहेत तर तिथून जी आयात येते त्याच्यावर टॅक्स आपल्याला लावता येत नाही. म्हणून आपले प्रोसेसर सध्या या देशातनं आयात करत आहे. वर्षाकाठी 2.5-3 लाख टनापर्यंतच फक्त आपल्याला माल मिळतो तिकडनं, फार जास्त मिळत नाही. आणि ही आयात बाजारावर प्रभाव टाकण्यासाठी फार काही पुरेशी नाही आहे. म्हणून पोल्ट्री उद्योगाचं असं म्हणणं आहे की त्यांना डायरेक्ट DOC आणि त्यांनी 12 लाख टनाचा आकडा दिला की 12 लाख टन एवढं DOC इम्पोर्ट करण्याची आम्हाला परमिशन द्या. ह्या सगळ्या चर्चेमध्ये आपल्याला असा प्रश्न पडत असेल की अमेरिकेतील सोयाबीनचे भाव जर भारतापेक्षा आता कमी असतील तर तिथून डायरेक्ट आपण आयात का करत नाही. तर अमेरिकेतलं सोयाबीन हे GM म्हणजे जनुकीय बदल केलेलं सोयाबीन आहे आणि जनुकीय बदल केलेल्या धान्यांना सध्या भारतात परवानगी नाही आहे. याबाबत एक स्वतंत्र व्हिडिओ केला आहे आणि त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल. खरं म्हणजे आयाती वाढवणं हा काही दीर्घकालीन पर्याय होऊ शकत नाही. यापूर्वी आपण पाहिलं आहे की खाद्यतेलावरच्या ड्युटी कमी केल्या पण त्यामुळे बाजारभाव कमी नव्हता उलट वाढले, कारण निर्यातदार देशांनी त्यांचे टॅक्स वाढवले आणि किंवा भारतातील पडतळी पॅरिटीनुसार तिथल्या एक्सचेंजमध्ये रेट वाढलेत. तर खाद्यतेलाच्या वाढीसंदर्भात सुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण केला आहे ॲग्रोवन डिजिटलने, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. मूळ मुद्दा असा होता की देशांतर्गत उत्पादन वाढीचा मूळ मुद्दा आहे. तेलबिया संदर्भात आत्मनिर्भरतेचा पण मुद्दा चर्चेत आहे, पण या संदर्भात फक्त धोरणं जाहीर केली जात आहेत, कृती होत नाही असं सरकारचेच जवळ असणारे जे काही प्रोसेसर्स आहेत त्यांचे लोक आता जाहीरपणे या गोष्टी बोलू लागलेत. दरवर्षी 2.5 कोटी टन खाद्यतेल आपल्याला लागतं आहे आणि त्यात आणखीन 10 लाख टनाची भर पडते मागणीमध्ये. तर अशा वेळी जर खरोखर आत्मनिर्भर व्हायचं असेल तर भारतीय तेलबिया उत्पादकांना किफायती बाजारभाव आपण मिळू दिला पाहिजे. आणि म्हणूनच मुक्त आयाती आणि अनावश्यक व अशास्त्रीय पद्धतीचं जे काही स्टॉक लिमिट आहे ते थांबलं पाहिजे. त्यानंतर वायदेबंदी, बॉर्डर बंदी, GM बंदी, निर्यात बंदी यासारख्या धोरणांचा फेरविचार सरकारला करावा लागणार आहे. तर मित्रांनो, सोयाबीन हे खरोखरच सोन्यासारखं पीक आहे आणि ते सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्याचं हित जर खऱ्या अर्थाने जपलं तर बाजारात शाश्वत पुरवठा राहील आणि त्यामध्येच पोल्ट्री असेल, प्रोसेसर्स असतील यांचा व्यवसाय हा सुरळीत राहू शकेल आणि आपण म्हणूया की खऱ्या अर्थाने आपण आत्मनिर्भर होऊ. तर ॲग्रोवन डिजिटलच्या काय म्हणतंय मार्केटमध्ये आज आपण इथंच थांबतोय. दर शनिवारी ही सिरीज नक्की पहा आणि मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.